रामानंद नगर बुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयास चौथ्या न्याक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास CGPA 3.53 सह A++ मानांकन प्राप्त झाले आणि या निमित्ताने पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते स्टाफचा अभिनंदन सोहळा आयोजन करण्यात आला होता आणि या सोहळ्यास माजी आमदार मोहनराव कदम, जनरल बॉडी सदस्य सरोजमाई पाटील, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य JK जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आणि यावेळी सरोजमाई म्हणाल्या, ND पाटील साहेब चिडले रागवले की संस्थेतील लोक पतंगराव कदम साहेब यांची आठवण करायचे. पतंगराव दादा आले की त्यांच्या पाठीवर हात फिरवला, त्यांना समजावून सांगितलं की पाटील साहेब लगेच ऐकायचे आणि आता विश्वजित पण काही कमी नाही, ते पण उच्च शिक्षित आहेत, सुसंस्कारित आहेत, ते सुद्धा आपल्या कर्तृत्वाने कामे पूर्ण करतात. आणि यावेळी डॉक्टर जितेश कदम म्हणाले की डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे नाव या महाविद्यालयाला दिलेलं आहे आणि हे नाव आज संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये पोचवण्याचं काम इथला प्राध्यापक वर्गाने केलेलं आहे आणि याचं आम्हाला कौतुक असल्याचं युवा नेते जितेश कदम यांनी यावेळी सांगितलं आहे. तुमच्या पाठीमागे आहे आणि पतंगराव दादा असताना तर काय बघायलाच नको. मला त्यांच्या खूप आठवण, घरी यायचे आणि त्यांच्या समारंभाला मी गेले की त्यांचं लक्ष दुसरे जे ताटाकडे, अरे तो जेवला का, तो हा जेवला का, ती हे बाई जेवल्या का, इतके प्रेमळ. म्हणजे आपल्यापेक्षा जे खालचे लोक आहेत, बहुजन समाज आहे, त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असायचं आणि मी यांना म्हणायचे बघा तर जेवत नाही, स्वतः दुसरीकडे लक्ष, जोरात ओरडून. त्यामुळे मला खूप हसू यायचं आणि ND पाटील तर चिडले, तुम्हाला माहिती आहे, फार तत्वनिष्ठ होते ते. त्यांच्या मीटिंगमध्ये म्हणा काय तर ते ऐकायचे नाही. अशा वेळी मग आता थंड कसं करायचं ND पाटलांना. मग अनिल पाटील वगैरे माझे पतंगरावला पाठवत त्यांच्याकडं. मग पतंगराव दादा यायचे आणि मग नारायणराव असं असतं तसं असतं, पाटीलांना हात फिरवला की नारायणराव यायचे आणि मग आपलं ते रेचं काम व्हायचं. तर ते आता दादा आमच्यातनं गेलेले आहेत, वाईट वाटतं, पण विश्वजित काही कमी नाही आहे. आत्ता त्यांचे बंधू पण छान आहेत, सगळे संस्कार त्यांच्यावर खूप चांगले आहेत आणि फार मला या कॉलेजचा अभिमान वाटायचा. लोक वातावरण सोपं आहे, ते घडवून आणण्यासाठी ते फार कठीण आहे. म्हणजे देशामध्ये 256 विद्यालय ज्या ठिकाणी सामोरं गेली, त्यामध्ये फक्त 2 विद्यालयांना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकमेव हे आपलं डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर याला A++ मिळाले आणि दुसरं आपण सांगितल्याप्रमाणे कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी दुसरं मिळालेलं आहे. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण करतो, कारण नॅकची प्रोसेस मी स्वतः त्या ठिकाणी भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये स्वतः पाहिलेली आहे, तेव्हा मला माहिती आहे नॅकची प्रोसेस आणि नॅकचं डॉक्युमेंटेशन जर आपण बघितलं तर त्यासाठी अखंड वर्ष 1-2 लोक कंटिन्यू खपतात. त्यावेळेला त्या नॅकचं फक्त डॉक्युमेंटेशन पूर्ण होत असतं. राजमाने सरांना मला वाटतं त्यातला फार मोठा गाढा अनुभव आहे. खरं तर ज्या कुठल्या लोकांनी त्या नॅक A++ मध्ये आपलं योगदान दिलंय त्या सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून आम्ही आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे खरं तर आपल्या साहेबांचं जे नाव या विद्यालयाला दिलेलं आहे हे आज त्या ठिकाणी त्या फक्त राज्यामध्ये नाही तर देशामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या मदतीने झालेलं आहे. आणि खरं तर कर्मवीर अण्णांनी ज्या एका मोठ्या भावनेने त्या ठिकाणी ही संस्था उभी केली होती, खऱ्या अर्थानं त्या संस्थेचा वटवृक्ष होताना सुद्धा आज अण्णा जिथं पुढे असतील त्यांना सुद्धा एक मनाचं समाधान त्या ठिकाणी होत असणार आहे की आज ही संस्था ज्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याच्या भावनेतून उभी केली गेली होती आणि आज त्याचा जो हेतू होता तो हेतू कुठेतरी आता पूर्ण होताना आपल्या सगळ्यांना दिसू लागलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.